नांदेडच्या लोहा कंधार तालुक्यात अतिवृष्टी। नांदेड जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यातच रात्री ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला। तालुक्यातील अनेक सखोल भागात पाणी शिरलं असून कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। तसेच नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले। पहाटे 4 वाजल्यापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोहा कंधार आणि जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे। बहादरपुऱ्याच्या पुलावरनं 5 फूट पाणी जात आहे, तिकडे राहटीच्या पुलावरनं पाणी जाते। म्हणजे पाण्याची तीव्रता किती आहे मी आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे। आमच्या जन्मापासून आम्ही कधी एवढा पाऊस बघितला नाही, तेवढा पाऊस होतो आहे। काल विजेचा कडकडाट झाला। सावळेश्वरमध्ये एक आमचा शेतकरी दगावला। आज सकाळी नांदेडसारख्या शहरी भागामध्ये उस्मानशाही मिल रोडमध्ये वीज पडली आणि तिथं देखील एक माझा मुस्लिम बांधव दगावला। ती परिस्थिती आता सगळीकडे निर्माण झाली। आता पावसाचं चित्र हे भयानक आहे आणि येणाऱ्या 24 तासात यापेक्षाही अधिक गतीने पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज आहे। चक्रीवादळ होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे। आपल्यामार्फत नागरिकांना सगळ्यांना माझे हात जोडून विनंती राहणार आहे, कृपया घराच्या बाहेर निघू नका। कितीही महत्त्वाचं काम असेल तर टाळा आणि आधी स्वतःचं संरक्षण करा। सकाळी 4 वाजल्यापासून मी तहसीलदार आमचे शिओ पोलीस अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहोत। प्रत्येक गावातून फोन येतो की माझं घर पडलं आहे, माझ्या घरात पाणी गेलं आहे, माझं धान्य भिजून गेले। हे सगळं खरे असेल, ज्यांचं घर गेलं त्यांना घर देता येईल, धान्य गेलं त्यांचं धान्य देता येईल, पण जीवितहानी झाली तर ती कोणी निर्माण करून देऊ शकत नाही। म्हणून माझी आग्रहाची सगळ्याला हात जोडून विनंती आहे की पावसामध्ये कोणीही उद्याचे 24 तास बाहेर पडू नका। स्वतःची काळजी घ्या। घर पडलं असेल तर त्यांना सुरक्षित स्थळी हलवू, त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करू, सर्व व्यवस्था करू, परंतु जीवितहानी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची। अतिशय माझ्या जन्मापासूनचा सगळ्यात मोठा पाऊस मी पहिल्यांदा बघतोय। हे चित्र या मतदारसंघात नाही तर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले। ही दुर्दैवी परिस्थिती आहे। आपल्यामार्फत सरकारचा एक प्रतिनिधी असलो तरी आता सरकारने याची फार वाट बघण्याची आवश्यकता नाही आहे। तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून ही मदत जाहीर केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे माझी राहणार। 126 मिलीमीटर पाऊस त्याची नोंद झाली लोहा कंधारला, तर प्रशासनाकडे काय, सरकारकडे काय मागणी असेल? सरकारकडे हीच मागणी आहे की आता 124 मिलीमीटरची सकाळपासून नोंद झाली। मागच्या 29 तारखेला 6 तासामध्ये 284 मिलीमीटर पाऊस झाला आणि होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे। आता शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच नाही आहे। होती त्याची जमीन ती पण आता पूर्णतः 100% खरडून चालली आहे। पिकाचा विषय नाही आहे, अन्नधान्याचा विषय नाही आहे। आता तो जगला पाहिजे याच्यासाठीचा तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे। कंधार तालुक्यातील एका शेतकऱ्यांना आता आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। माझी शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आपल्यामार्फत हात जोडून विनंती आहे की आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलून काही उपयोग होणार नाही। आत्महत्या केल्यामुळं आपला परिवार पण उघडा पडेल। आपल्या परिवाराची बाजू सांभाळून घेण्यासाठी शासन पूर्णपणाने मदत करायला तयार आहे। आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासोबत आहोत, परंतु या टोकाचं पाऊल कोणीही उचलू नये अशा पद्धतीची विनंती सर्वांना नम्रपणानं होणार।